हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या नवीन रेसिपीमध्ये सुद्धा थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर सगळ्यांच्या आवडीचा, म्हणजे एकेकाळी आपणही लहान होतो तेव्हापासून ते मोठेसुद्धा कधीही खाऊ शकतात असा हा पदार्थ आहे. काय ते तर मुरमुऱ्याचे लाडू. तर अगदी बनवायलासुद्धा सोपे आहेत. बारीक सारीक ट्रिकसोबत मी तुम्हाला आजची रेसिपी शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. तर इथे मी एक बाउलमध्ये मुरमुरे घेतलेले आहेत. तर आता ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुरमुरे थोडेसे सादळून जातात, तर यांना आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत. अगदी कमी गॅसवरती त्याला गरम करायचं आहे, हाय गॅसवर नाही करायचं आहे. आणि तेवढ्या मुरमुऱ्यासाठी इथे मी एक बाउल भरून छोटं वाटी भरून गूळ घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. गूळ आपण असं चांगलं तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा त्याला फोडून घेतला तरी चालेल. आपल्याला त्याला विरघळायचं आहे त्याच्यासाठी. तर इथे आपले मुरमुरे कडक होण्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे. आणि मुरमुरे छान कमी गॅसवरतीच आपल्याला त्याला थोडे शेकून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक क्रंचीनेसपणा येईल. ते नरम पडणार नाहीत, म्हणून थोडेसे आपल्याला याला फक्त कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय कसे कुरकुरीत केलेले आहेत. आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर थोडंसं याला आपण बाजूला थंड व्हायला ठेवू, तोपर्यंत गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. आणि आता त्याच कढईमध्ये मी इथे गूळ विरघळून घेते. संपूर्ण गूळ आपण इथे टाकून घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकताय. जेवढं गोड वगैरे हवं असेल त्या पद्धतीने थोडंसं गूळ वाढवला तरीही चालतो. तर इथे गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. कढई एकदा तापवून घेतलेली होती फक्त, आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही गूळ किसून घेतला तरी चालेल. मी ते फक्त थोडासा गूळ असं सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलेला आहे. आणि गूळ पगळण्यासाठी आपल्या इथे थोडंसं त्याच्या वेळेस पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले लाडू कडक होणार नाहीत, थोडेसे सॉफ्ट राहतील, खायलाही पटकन मुलांना चावले जातील. तर या पद्धतीने असं थोडंसं पाणी टाकून कमी गॅसवरतीच याला आपल्याला संपूर्ण गूळ विरघळून घ्यायचा आहे. या प्रोसेसला कमीत कमी 5 मिनटं तरी लागतात, त्याच्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवून ही प्रोसेस करायची आहे. तर हे बघू शकता तुम्ही, आपलं गूळ चांगला इथे पगळलेला आहे. तर आता गूळ व्यवस्थित आपलं तयार झाले का नाही हे कसं ओळखायचं. तर इथे मी डिशमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये 1-2 थेंब गुळाचे मी ह्या विरघळलेल्या गुळाचे टाकून घेतलेत. तर तुम्ही बघू शकता ते असं पसरत नाही आहे, जागच्या जागीच लगेच त्याचा गोळा तयार झाला आहे. तर समजायचं परफेक्ट आता हे प्रमाण झालेलं आहे. तर ह्या स्टेजला गॅस एकदम कमी करून टाकायचा आहे, आणि संपूर्ण मुरमुरे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी संपूर्ण मुरमुरे आता टाकून घेतलेले आहे. आणि इथे आपल्याला हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी घाई करायला जाऊ नका, नाही तर संपूर्ण बाहेर पडतील कढईच्या. तर हलक्या हातानेच याला असं मिक्स करत चालायचं आहे सगळ्या बाजूने. आणि हलवतानाही अशा पद्धतीने जी उलथणी वगैरे घेतली ना तर व्यवस्थित पडतं हलवायला. आणि कढई थोडीशी मोठीच ठेवायची, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्याला हलवता येतं आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण गूळ आपल्या मुरमुऱ्यांना लागेल अशा पद्धतीनेच याला मिक्स करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला काय होतं कधी कधी की गूळ खालच्या बाजूला राहून जातो आणि आपण वरतीच मिक्स करत बसतो. तर व्यवस्थित आतपर्यंत जाऊन त्याला हलवायचं आहे. तर हे बघा संपूर्ण आता मिश्रण आपण एकजीव केलेलं आहे. तर इथे आपल्याला गरम असतानाच लाडू बनवायचे आहेत. तर इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं हात बुडवून घ्यायचं आहे फक्त, जास्त काही पाणी लावायचं नाही आहे, जेणेकरून आपण जेव्हा ते गोळा घेऊ तो आपल्या हाताला चटका बसणार नाही, कारण गूळ खूप गरम असतो. आणि ही ज्यावेळेस आपण प्रोसेस करतो त्यावेळेस हाताला चटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं पाण्याचा हात करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही लाडू बनवायला घ्याल तर अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून घेतला तर लाडू बनवायला अगदी पटापट बनवता येतात. तुम्ही बघू शकता अगदी पटकन लाडू वळला गेलेला आहे. हे बघा अशा साईजमध्ये करा, किंवा तुम्ही हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ते करू शकता. तर मी ते छोट्या छोट्या साईजमध्येच करणार आहे. तर हे बघा परत एकदा थोडंसं मी हाताला पाणी लावून घेतलेलं आहे, आणि दुसरासुद्धा लाडू मी तुम्हाला ते करून दाखवत आहे. तर या पद्धतीने अगदी पटापट हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत. जास्त मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही आहे, कारण की ते थंड व्हायला लागलं की आपोआप कडक होत चालतात ते मुरमुरे. तर या स्टेजला काय करायचं की समजा तुम्हाला जर वाटलंच की आपलं मिश्रण आता इथे कडक होत चाललेलं आहे, तर परत थोडासा गॅस चालू करायचा आहे, आणि मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, आणि परत लाडू बनवून घ्यायचे आहेत. अजिबात इथे घाबरायचं काही काम नाही. थोडंसं फक्त गॅसची फ्लेम वाढवून पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि
पटापट लाडू वळवून घ्यायचे. तर हे बघा संपूर्ण आपण लाडू तयार केलेले आहेत. तेवढ्या प्रमाणामध्ये इथे माझे 30 ते 35 लाडू झालेले आहेत. आता ही जी राहिलेली कढई ही घासण्याचं खूपच मोठं एक कष्ट पडतं. तर आता इथे मी तुम्हाला थोडीशी ट्रिक सांगणार आहे की गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. कढई चांगली गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्येच ही उलथणीसुद्धा याच्यात टाकून घ्यायची आहे. किंवा तुमचे अजून काही गूळ वगैरे किसलेले असेल ते भांडे जर असतील तर ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे. तर अगदी गरम झाल्याच हा बाजूचा सगळा गूळ वितळून जातो आणि ह्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये येऊन जातो आहे. सगळं कढई अगदी नव्यासारखीच तयार होऊन जाते. तर कढईसुद्धा आपली लगेच धुवून होऊन जाते. अगदी पटकन म्हणजे जास्त काही भांडे पण भरत नाही. तर हे बघा आपले छान लाडू तयार झालेले आहेत. पिल्लूलासुद्धा लाडू खूप आवडतो. तर रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. एक लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.